तसेच या ठिकाणी लेख. नमस्कार नमस्कार. आता आमचा सगळा म्हणजे सिरियल मध्ये काम करतो त्याच्यामुळे आमचा हा सगळा आमचा ऑडियन्स आहे, लेडीज ऑडियन्स. बरोबर खरंच इतका छान कार्यक्रम चालू असताना हा मला वाटतं की मध्येच हा पुरस्काराचा म्हणजे तुम्ही व्यत्यय आणलात असं मला वाटतं. आणि इतका छान कार्यक्रम चालू होता, सगळ्या जणी इतक्या छान नाचल्या आता इथे, मला बघून खूप आनंद झाला. आज त्यांच्या नवऱ्यांचं काही खरं नाही आहे. सर सगळ्यांना माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. काय? मी तुमचा पुरस्कार सोहळ्यातला डान्स पाहिलेला आहे. मला वाटलं त्यांच्या पाय चेपायला जायचं काय. मग मला शोधत आज त्यांच्या सगळ्या नवऱ्यांना आज काम आहे, पाय चेपून द्या, हात चेपून द्या. एक विनोद म्हणून सांगतो, काय सगळ्या लेडीज आहेत, बायको कितीही सुंदर असली, बायको कितीही सुंदर असली, गोड असली तर त्याचा मुरंबा होतो. बायको जर तिखट असेल तर त्याचं लोणचं होतं. पण नवरा कितीही गोड असो तिखट असो त्याचा मात्र ठेचाच होतो. हे बायकांनी पण टाळ्या वाजल्यात म्हणजे त्यांना पटलंय. आम्ही बिचारे हसलो पण नाही. अनुजा मॅडम बोललेले आहेत काय. खरंच पण मला खूप छान वाटलं. म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठ इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्य करते हे बघून मला समाधान वाटलं. आणि कौतिक सरांनी मला विनंती केली की आपण या कार्यक्रमाला या. मी म्हटलं ठीक आहे, येईन, नक्की येईन. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी इकडं आलो. त्यांचे मला यथोचित सत्कार केला. हा सत्कार म्हणजे खरा माझा नाही आहे, हा सत्कार हा माझ्या कलागुणांचा असावा. तर तो कलेचा गौरव आहे असं मी समजतो. आणि तुम्ही सिरियल्स वगैरे बघताच आमच्या. आत्ताच मी ज्योतिराव फुले या सिरियलमध्ये काम करत होतो. आता माझा ट्रॅक संपला आहे, पण तो रोल बघून तुम्ही जे म्हणालात तसंच झालं की त्याच्यावर म्हणजे ह्याच्यावर मोबाईलवर कॉमेंट्स वगैरे येत होत्या त्याच्या की हा जिथं दिसेल तिथं त्याला दगडाने ठेचून मारा, अशा कॉमेंट्स येत होत्या. पण विनोदी कामही बऱ्यापैकी मी केलेली आहेत. तसंच दुनियादारी नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेलच सगळ्यांनी. बघितलाय ना. मग त्यावेळेला सुद्धा माझा राग आला असेल, अरे का नाही हात येते तिला, का नाही हात येते तिला. पण शेवटी ते कॅरेक्टर्स असतात, ती आम्ही फक्त ती जिवंत करत असतो, एवढंच आमचं काम असतं. ते कॅरेक्टर हे कॅरेक्टर असतं आणि इथे सुनील गोडबोले असतात. आज माझा इथं सन्मान केला त्याबद्दल मी खरंच तुम्हा उभयतांचे आभार मानतो. आणि परत कधीही केव्हाही मला सांगा, मी तुमच्या हाकेला नक्की दाद देईन आणि नक्की कार्यक्रमाला हजेरी लावेन. गोडबोले सर, महिलांची इच्छा ती पूर्ण करायची आहे. काय? डान्स करायची. आणि ते पण आपण असं करूया का, काय तुम्ही आणि मी नाही, ज्यांचं वय 60च्या वर आहे ना त्यांनी स्टेजवर यायचं. म्हणजे लेडीज सर आपल्या वयाकडे बघून त्याच येतील ना. मी आता 17च आहे. मग 17च्या या, म्हणजे कोणाला खतरा नाही. चला पटकन, ज्या पहिल्या 10 ते 12 जण येतील